मनसे नेते संदीप देशपांडे सध्या आमच्या सोबत आहे. संदीपजी, काय सांगाल, आज भगवती हॉस्पिटलवर तुम्ही एक मोर्चा काढलात, काय मागणी आहे तुमची? काय तर आमची मागणी स्पष्ट आहे की महानगरपालिका आपल्याकडनं कर गोळा करते, त्याच्या बदल्यात त्यांनी काही प्राथमिक सुविधा देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक आरोग्याची सुविधा असली पाहिजे. तुम्ही जो कर गोळा करता त्या कराच्या बदल्यात तुम्ही लोकांना सेवा देणं अपेक्षित आहे ना. जर तुम्ही आमच्याकडनं कर गोळा करणार आणि आम्हाला प्राथमिक आरोग्याची पण सेवा देणार नसाल तर मग आम्ही कर कशासाठी भरायचा? आणि जर याच पद्धतीने चालणार असेल आणि जबरदस्तीने प्रायव्हेटायझेशन होणार असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही. जबरदस्तीचं उत्तर जबरदस्तीने देऊ. ठाकरे गटाचे काही नेते बीएमसी कमिशनरला भेटायला गेले आहेत. आज जाग आली. प्रस्ताव 2019 मध्ये तयार झालाय. त्यांच्याच काळात ते मुख्यमंत्री असताना तयार झाले, तेव्हा का झोपले होते? सुनील शुक्ला म्हणून एक उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मनसेची मान्यता रद्द करा याच्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचं काय? तर मुळात असं आहे की एका भय्या ठरवणार आमचा पक्ष चालायचा नाही चालायचा. जाऊ रे सुप्रीम कोर्टात, त्यांनी फरक नाही पडत. आम्ही कायद्याची लढाई ते लढू. पण हे भय्ये जर आमचा पक्ष मराठी माणसाला इथे पक्ष चालू द्यायचा नाही हे जर करणार असेल तर मग भय्यानी पण इथे राहायचं की नाही आम्हाला ठरवावं लागेल. ते संदीप देशपांडे, कॅमेरामॅन नरसिंगचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.